शिवसेना काँग्रेस एनसीपी आहे। हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, एनसीपी शरद पवार साहेब आणि काँग्रेस आहे। ह्या पक्षाची इंडिया आघाडी झालेली आहे आणि इंडिया आघाडीची आज युवा सेनेच्या वतीने तिन्ही पक्षाची युथ विंग जे आहे त्यांच्या आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या 16 मार्चला या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलेलेच आहेत। फक्त सामनामधून पेसोटी यायची आहे। भाऊसाहेब वागचौरे आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही युवा सेनेची वतीने युवा सैनिकांचा मेळाव्याचं आयोजन आज या बैठकीमध्ये केलेलं आहे। त्यासाठी मुंबईवरून आमच्या उपनेत्या आणि युवा सेनेच्या कोर कमिटीच्या कार्यकारी कमिटीमधल्या शीतल देवरुखकर आणि त्यांचे सर्व सहकारी आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने उत्साहामध्ये या बैठकांचं आयोजन होते। शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा उभाटा नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे आलेलीच आहे आणि उद्धव साहेबांचा नुकताच दौरा झालेला आहे आणि या शिर्डीवासियांनी सुद्धा जे त्यांचं स्वागत केलेलं आहे हे महत्वाचं आहे। क्रीडा नाही आहे, एक ठीक आहे वैचारिक मागणी म्हणजे लोकसभेच्या अधिकाधिक जागा आपल्या पक्षाला मिळाव्यात असं जर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना वाटलं तर त्याच्यामध्ये काही वावगं नाही। पण ते जसं आता भारतीय जनता पक्ष, गद्दार गट आणि अजित पवार गट हे ज्या पद्धतीने एकमेकाच्या उरावर बसलेले आहेत तशा पद्धतीचा प्रयोग इंडिया आघाडीमध्ये नाही आहे। जे आहे ते सामोपचाराने सलोख्याने आहे, पण कोणत्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप आणि गद्दार गटांना गाडायचं आणि इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणायचे हा निर्धार आम्ही सर्वांनी केला। असे काही आवश्यकता नाहीये। ज्या ज्या उमेदवारांना आम्ही प्रोजेक्ट केलेले आहेत त्यांना त्या पक्षाने गो हेड दिलेले आहे। आचारसंहिता लागत नाही हे आधी पहिलं समस्या आपल्या देशासमोर। दुर्दैव आहे की 75 वर्षाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय स्वातंत्र्याचा आणि अमृत महोत्सव वर्षामध्ये निवडणूक आयोगच व्हेंटिलेटरवर आहे, ही दुर्दैव आहे। त्यामुळे जोपर्यंत निवडणूक आयोग येत नाही तोपर्यंत देशाची आचारसंहिता लागणार नाही, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार नाही, मग उमेदवार जाहीर करण्यामध्ये काय अर्थ आहे। जशी मी सांगितलं की माझा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ, शिर्डी लोकसभा मतदारसंघ तसंच नगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आघाडीचाच उमेदवार येणार, भाजपचा नाही। मी म्हणजे आम्ही ठरवलेलं आघाडीच्या मंडळीने काय कोणाला निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये नाचायचं त्यांनी नाचवा। आता शिमगा येतोय, आमच्या कोकणामध्ये शिमगा खूप मोठा असतो, त्यामुळे ज्यांना नाचायचं त्यांनी नाचा। 2.5 लाखाच्या फरकाने त्यांना आपटायचं आहे, एक रेस धरून त्यांनी नाचायला यावं। भारतीय जनता पक्षाचा आजपर्यंतची कार्यप्रणाली जी पाहिली की वापरा आणि फेकून द्या, तशा पद्धतीने गद्दार गटाचं दोन्ही गद्दार गटांचं विसर्जन लवकरच अरबी महासागरामध्ये होईल। वाटत नाही की या संपूर्ण देशातला किंवा महाराष्ट्रातला बौद्ध समाज जो आहे त्यांचा विश्वास माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांवर आहे, यांचा विश्वास शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांच्यावर सुद्धा आहे। नोटाचा ते वापर करणार नाही, कारण परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान हे सध्याचे भारतीय जनता पक्षाचे एकाधिकारशाही हुकुमशाही चालवणारे पंतप्रधान ज्या पद्धतीने गुंडाळून टाकतात, मोडतोड करून टाकतायत आणि जर दुर्दैवाने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्दैवाने पुन्हा एकदा मोदी 400 पार केला तर पुढचा प्रजासत्ताक दिन साजरा होईल की नाही शंका आहे आणि म्हणून बौद्ध समाज हा जागृत आहे, विचारी आहे, तो आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान करेल। मनोज जरांगे पाटील आणि समस्त मराठा समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी सुरू केलेलं मराठा आंदोलन हे सध्याच्या शिंदे सरकारने खिशात घालायचा प्रयत्न केला होता, गुंडाळायचा प्रयत्न केला होता, जरांगे पाटीलला फसवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जरांगे पाटील सुद्धा वेळीच सावध झाले। संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज सावध झालेला आहे, ओबीसी समाजाला पण कळून चुकलेला आहे। त्यामुळे आपल्या मराठा समाजाचे आरक्षणाचे मारेकरी कोण असतील तर ते शिंदे आणि फडणवीस आहेत, आता मराठा समाजाला माहिती पडलेलं आहे। खुशखबर खुशखबर खुशखबर। श्री साईबाबांच्या पावन नगरीत पंचक्रोशीतील ग्राहकांना माफक दरात साई सखा या नूतन मेडिकल शाखेचा प्रारंभ होतोय। दिनांक 17 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते
तसेच महंत अरुणगिरी महाराज, भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। वेळ सायंकाळी 5 वाजता। ओम साईराम, माझं नाव तन्मय गोंदकर। शिर्डी येथील सर्व नागरिकांसाठी आम्ही साई सखा मेडिकल अँड वेट या फर्मचे उद्घाटन करण्यात आहे। तसेच राज्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व विठ्ठलराव लंघे पाटील, अरुणगिरी महाराज व आपले ज्ञानेश्वर आबा गोंदकर सभापती यांच्या हस्ते होणार आहे। सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी की कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावे व समस्त गोंदकर पाटील परिवार व शिर्डी ग्रामस्थ या वतीने तुम्हाला निमंत्रण। धन्यवाद। ठिकाण साई सखा हॉटेल शेजारी, HP गॅस एजन्सी समोर, दत्तनगर, शिर्डी। आपले नम्र तन्मय गोंदकर पाटील, श्री संतोष गोंदकर पाटील, शिर्डी। मोबाईल क्रमांक 9130 09 18 49 9850 62 80 83।